जनसुरक्षा बिल तुम्हाला माहिती आहे, आज हा मोर्चा काढू शकत नाही आपण. म्हणजे तुम्ही काही करायचं आणि आम्ही बोलायचे नाही. लोकशाही कशाला म्हणतो, म्हणजे हुकुमशाही करायचा लोक आपण. आता सर अधिकाऱ्यांनी काय सांगितलं म्हणे, आता अशी तरतूद आहे का तुम्ही स्वतःचा मीटर घेऊन पण लावू शकत नाही, आम्ही देणार तोच तुम्हाला. म्हणजे जबरदस्ती झाली की नाही, जबरदस्ती झाली ना. ते म्हणतात कोणती तरतूद नाही तुम्हाला की तुम्ही नवीन मीटर घेऊन तुम्ही लावू शकता, आम्ही देणार तोच आणि आम्ही जे बिल देणार ते तुम्हाला भरावंच लागणार. अरे वा रे वा, म्हणजे काय, म्हणजे आम्हाला लुटायचं. अरे आमचा ठीक आहे, आपण तर शेतामध्ये काम करतो किंवा वाडीत मजुरी करणारे काय, मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगाराला विचारा, 12-12 तास तो त्या मशीनवर उभा राहून काम करतोय. 12-12 तास तो मशीनवर उभा राहून काम करतोय. त्याला आंदोलनामध्ये हिस्सा घेण्यासाठी पण वेळ नाहीये. 12 तास काम करून त्याला पगार किती मिळतो, जेमतेम तो महिन्याला जगेल, त्याचं कुटुंब जगून काढेल एवढाच त्याला पगार मिळतो. उद्या जर त्याच्या घरामध्ये एखादा त्याच्या वृद्ध आईवडील असतील, त्यांना जर मोठा आजार झाला आणि त्या आजाराला 2 लाख रुपये खर्च असेल, तो कामगार करू शकत नाही. का करेल, नाही करू शकत. का, त्याला पगार कमी दिला जातो. जर तोच पगार त्याला किमान वेतनच्या वरती दिला असता, किमान वेतन पण दिलं जात नाही. जर आम्हाला चांगला पगार दिला तर त्याच्यातून आमच्या कुटुंबाचा खर्च करून आम्ही 2 पैसे आम्ही बचाव करू शकतो किंवा 2 पैसे आम्ही कुठेतरी डिपॉझिट करू शकतो किंवा आम्ही बचत करू शकतो. उद्या जर अशी वेळ आली तर त्या पैशाने मी माझ्या आई वडिलांचा, वृद्ध आई वडिलांचा मी इलाज करू शकतो, कुठेतरी उपचार करू शकतो. आज ती संधी आहे का आपल्याला, नाही. आणि ते नाहीच तर तुमची सरकारी रुग्णालयाची काय परिस्थिती आहे, कोट्याची परिस्थिती काय. आपली एखादी भगिनी जर कोट्याच हॉस्पिटलमध्ये गेली तर तिच्या प्रसूतीसाठी, तिच्या बाळंतपणासाठी तिला कुठेतरी दुसऱ्या दवाखान्यात, खाजगी दवाखान्यात जावं लागतं. अशी परिस्थिती आहे. म्हणजे एका बाजूने तुम्ही आमचा पगार पण वाढवून देणार नाही आणि एका बाजूने तुम्ही आम्हाला सुविधा पण देणार नाही, म्हणजे काय. आणि तुम्हाला माहितीये, या देशातले एक उद्योगपती ज्यांचं मागे रिलायन्सची कंपनी आहे ना इथे, ती पूर्वी अंबानींकडे होती, आता गौतम अदानींकडे. हे काय करतात, हे करतात त्यांच्या वाढदिवसाला, त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसाला त्यांनी भेट काय दिली तुम्हाला माहित, हेलिकॉप्टर भेट दिली. हेलिकॉप्टर त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसाला हेलिकॉप्टर विमान दिलं वाढदिवसाला भेट. पण तोच माझा कामगार जो रक्ताचं पाणी करतो, त्याचा मुलगा, लहान छोटं बाळ दिवाळीला वाट बघते का माझ्या वडिलांना बोनस मिळेल तर माझे वडील मला सायकल घेऊन देतील. तो कामगार त्याच्या मुलाला सायकल नाही घेऊन देऊ शकत, भावना दुखावतात. ही परिस्थिती आज आहे की नाही. इथे कामगार आहेत, सुरेश यादव वगैरे अंबानीच्या अदानी कंपनीमध्ये काम करणारे, गेल्या 35 वर्षापासून काम करतो. सर्व कामगार जे आहेत बरेचसे, नरेश मालकर वगैरे आहेत ना, सर्वचे आहेत सर्व. हे जे सर्व अदानी कंपनीतले कामगार मॅनेजमेंटच्या जवळ जेव्हा आम्ही पगार वाढीची जेव्हा गोष्ट करतो तर आमच्या कामगाराच्या डोळ्यातून अश्रू पडते, आमच्या कामगाराच्या डोळ्यातून अश्रू पडते. त्यालाही वाटतं का माझा मुलगा संध्याकाळी वाट बघतो की माझा पप्पा काहीतरी घेऊन येईल, नाही घेऊन येऊ शकत. परंतु हे रक्त सोसून 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 जो ठेकून असतो ना, तो ठेकून कसा रक्त सोसतो तसं हे रक्त सोसतात. आणि तो हा स्मार्ट मीटर आहे, तो हा स्मार्ट मीटर आहे, तो दिलेला आहे अदानींना. आता अदानी बरोबर ठेकण्यासारखा रक्त सुटणार, तुम्ही बघा. अजून काही लोकांना जाग आलेली नाही. आपण मोर्चा घेऊन जेव्हा रस्त्याने निघतो, आम्ही सर्वांसाठी भांडत आहोत. या देशातला कामगार, शेतकरी, मध्यम वर्ग, व्यापारी, जो छोटा व्यापारी आहे, आम्ही अंबानी अदानीसाठी लढत नाही, आम्ही छोट्या व्यापाऱ्यासाठी लढतो. आम्ही हिंदू मुस्लिम शीख आहे, काय आम्हाला जात पात धर्म आम्हाला माहित नाही. माणूस जो या पृथ्वीवर जन्मलेला आहे, या भारत देशामध्ये जो जन्मलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही लढतो. माणूस म्हणून तो जगला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही लढतो. मग मोर्चा घेऊन निघाल्यानंतर काय लोकांना काय वाटतं की काय त्यांचं चाललेलंच आहे. नाही, त्याच्या झळा आम्हाला बसतायत, त्याच्या झळा आमच्या चुलीपर्यंत जात आहेत. आम्हालाही कधी वाटतं, या कामगाराला पण कधी वाटतं का कधीतरी माझ्या घरामध्ये माझा मुलगा की सांगतो पप्पा
काहीतरी मला मांसाहार खाण्याची इच्छा झालेली आहे, काहीतरी चिकन 1 किलो घेऊन या. त्याला वाटतं